नमस्कार. भगवान श्रीकृष्णाच्या त्या दिव्य बासरीबद्दल आपण नेहमीच ऐकतो, पण तिच्या सुरांमागे नक्की कोणता गहन आध्यात्मिक अर्थ दडलेला आहे? चला, आजच्या या भागात आपण तेच रहस्य उलगडूया. सुरुवात करूया त्या एका मुख्य प्रश्नापासून. कृष्णाच्या बासरीमध्ये अशी नेमकी कोणती जादू होती, कोणती गुप्त शक्ती होती की तिचा सूर थेट प्रत्येकाच्या हृदयाला जाऊन भिडत होता? संपूर्ण वृंदावन तिच्या मोहात का पडलं होतं? ही शक्ती समजून घेण्यासाठी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल. ती म्हणजे बासरीतून निघणारे सूर हे केवळ संगीत नव्हतं, तो निव्वळ आवाज नव्हता, ती एक दिव्य शक्ती होती. विचार करा, हे काही साधं संगीत नव्हतं. हे एक असं आवाहन होतं ज्याने प्रत्येक सजीव म्हणजे गायी, गोपिका, अख्खं वृंदावन, इतकंच काय तर अगदी निसर्गसुद्धा स्तब्ध होऊन ऐकत होता. तर मग या बासरीमध्ये असं काय दडले? चला, आपण बासरीच्या 4 मुख्य प्रतिकात्मक अर्थांना समजून घेऊया. हे अर्थ तिच्या रहस्याचा पहिला थर आपल्या समोर उघड करतील. यातलं पहिलं रहस्य म्हणजे रिकामेपणाची संकल्पना. बघा, बासरी आतून कशी असते? पूर्णपणे पोकळ, रिकामी. आणि हीच गोष्ट आपल्याला एक मोठा धडा शिकवते. जर आपल्याला त्या दिव्य शक्तीचं एक माध्यम बनायचं असेल तर सगळ्यात आधी स्वतःला आतून रिकामा करावा लागतो, म्हणजे आपला अहंकार सोडून द्यावा लागतो. आता दुसरं रहस्य, आणि ते आहे संपूर्ण समर्पणाबद्दल. खरे ना, बासरी कधी स्वतःहून वाजत नाही, ती स्वतःला पूर्णपणे वाजवणाऱ्याच्या स्वाधीन करते. किती सुंदर संदेश आहे बघा यात, की आपलं जीवन, आपल्या इच्छा, आपलं सगळं काही त्या एका दैवी शक्तीला समर्पित करा. तिसरं रहस्य आहे शुद्ध प्रेमाच्या शक्तीचं. तो जो बासरीचा नाद होता ना, तो शुद्ध आणि बिनशर्त प्रेमाचं आवाहन होता. तो इतका शक्तिशाली होता की गोपिका आपली सगळी कामं, सगळी कर्तव्य, सगळं काही विसरून फक्त त्या सुराच्या दिशेने कृष्णाकडे धावत सुटायच्या. आणि चौथं रहस्य, हे आपल्या प्रत्येकाच्या आतल्या अस्तित्वाशी जोडलेलं आहे. असं म्हणतात की बासरीचा तो दिव्य नाद थेट आत्म्याला जाऊन जागा करायचा. आणि ज्यावेळी आत्मा जागा होतो तेव्हाच आपल्याला आपल्या जीवनाचा खरा अर्थ, खरा उद्देश काय आहे हे समजायला मदत होते. इतकंच नाही, बासरीच्या रचनेमध्ये सुद्धा आत्मनियंत्रणाचा एक खूप मोठा आणि गहन संदेश दडलेला आहे. बासरीवरची ती 8 छिद्र पाहिली आहेत, ती आपल्या आतल्या 8 गोष्टींचं प्रतीक आहेत. कोणत्या 8 गोष्टी? तर आपली 5 ज्ञानेंद्रिये, आपलं मन, आपली बुद्धी आणि आपला अहंकार. जेव्हा या 8ही गोष्टींवर नियंत्रण मिळवता येतं तेव्हाच परमात्म्याशी एकरूप होता येतं. आता एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे बासरीने जरी सगळ्यांनाच वेड लावलं असलं तरी एका व्यक्तीसाठी म्हणजेच राधेसाठी तिचा एक खूप खास, एक खूप वेगळा आणि वैयक्तिक अर्थ होता. मग प्रश्न असा पडतो की ते संगीत फक्त राधेसाठीच एक विशेष आवाहन का होतं? त्या दिव्य सुरांनी राधेच्या मनातच इतका खोलवर प्रतिध्वनी का निर्माण केला? चला, यामागचं सखोल रहस्य जाणून घेऊया. याचं उत्तर त्यांच्या नाट्याच्या रूपकात दडलेलं आहे. कृष्ण म्हणजे परमात्मा म्हणजेच सुप्रीम सोल, आणि राधा म्हणजे आत्मा म्हणजे इंडिव्हिज्युअल सोल. आणि मग ही बासरी काय होती? तर ती होती या परमात्मा आणि आत्म्यामधला संवादाचा एक पूल. परमात्म्याने आत्म्याला दिलेली एक दिव्य हाक होती ती. आणि राधाच का? कारण राधेचं प्रेम इतकं शुद्ध, इतकं निस्वार्थ होतं, तिच्यात अहंकार नावाचा लवलेशही नव्हता. ती अगदी त्या बासरीसारखीच आतून रिकामी होती, आणि म्हणूनच ती कृष्णाच्या त्या दिव्य आवाहनासाठी एक परिपूर्ण स्वीकार करता होती. हे सगळं आपल्याला बासरीच्या सर्वात शक्तिशाली संदेशाकडे घेऊन येतं. एक असा संदेश जो फक्त कथेपुरता नाही तर संपूर्ण जीवनासाठी एक मोठा धडा आहे. तर मग या सगळ्या सुंदर प्रतीकांमधून आपण आपल्या आयुष्यासाठी नक्की काय शिकवण घेऊ शकतो? काय आहे तो अंतिम धडा? बासरी आणि राधेची कथा आपल्याला हेच मार्गदर्शन करते. अहंकार सोडा, त्या दिव्य शक्तीवर पूर्ण विश्वास ठेवा. शुद्ध प्रेम आणि शांतीचा स्वीकार करा आणि स्वतःला एका उच्च हेतूसाठी समर्पित करून टाका. म्हणजे बघा, श्रीकृष्णाची बासरी शेवटी फक्त एक वाद्य राहत नाही, ती एक अर्थपूर्ण आणि सुंदर आयुष्य कसं जगावं यासाठी एक दिव्य मार्गदर्शक बनते. चला, जाता जाता एका विचारासोबत थांबूया. जर आपलं जीवन एक बासरी असेल तर विचार करा, ती कोणाच्या हातात आहे आणि तिच्यातून कोणती दिव्य सुरावट बाहेर पडत आहे?